स्मार्ट टीचर्स या यूट्यूब चॅनलवर मी प्रदीप ज्ञानेश्वर बिलवणे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। मिशन नवोदय उपक्रमाअंतर्गत खास विद्यार्थ्यांसाठी बनवलेले नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील। तेव्हा तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही सर्वांनी माझ्या या चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळत राहील। चला तर मग आता आपण अधिक वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। चला तर विषय गणित घटक क्रमांक 2 पूर्ण संख्यांवरील 4 मूलभूत क्रिया स्वाध्याय 2.4। तर मुलांनो, आता आपण बघूया स्वाध्याय 2.4 यातील पहिला प्रश्न आहे, पुढील संख्या चढत्या भाजणीत मांडणीत लिहा। चढत्या भाजणीत मांडणीत म्हणजेच संख्या चढत्या क्रमात लिहा। आता संख्या चढत्या क्रमात लिहा हा तुमच्यासाठी फार कठीण प्रश्न नाही। या ठिकाणी आपल्याला 1 2 3 4 अशा संख्या दिलेल्या आहेत। या संख्या चढत्या क्रमात लिहायच्या आहेत। मुलांनो, हा प्रश्न वहीत किंवा कागदावर लिहिण्यापेक्षा आपण पटकन एक छोटीशी पद्धत वापरायची आहे की या ठिकाणी बघा चढता क्रम म्हटलं तर तुम्हाला माहित आहे सर्वात अगोदर सर्वात लहान संख्या। बघा इथं सर्वात लहान संख्या कोणती आहे? ही। याला आपण काय करायचं? क्रमांक द्यायचा 1। मग याच्यानंतर याच्यापेक्षा मोठी संख्या कोणती आहे? बघा ही आहे 98,230, 98,023 आणि 98,032, म्हणजे ही आहे बघा 2 नंबर। याला 3 आणि याला आपण 4 क्रमांक दिला। आता बघा आपण चढत्या क्रमात म्हटलं की आपल्याला संख्या लिहायची गरज नाही। आपण बघायचं आहे सर्वात प्रथम ही संख्या कोणत्या पर्यायात? बघा इथं नाही आहे, या ठिकाणी आहे, या ठिकाणी आणि या ठिकाणी आहे, बरोबर आहे। नंतर 2 नंबरला कोणती संख्या पाहिजे? बघा 98,023, 98,023 इथं नाही आहे, इथं 98,000 नाही आहे, 98,023 या ठिकाणी आहे। म्हणजे बघा झालं, आपण बाकीचे पर्याय आता अधिक न बघता सुद्धा आपण आपलं निश्चित या ठिकाणी आपलं उत्तर निश्चित करू शकतो, ते म्हणजे पर्याय क्रमांक डी। प्रश्न क्रमांक 2, 8, 10 व 12 या तिन्ही संख्यांनी निशेष भाग जाणारी मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती? तर बघा मुलांनो, या ठिकाणी जे पर्याय दिलेले आहेत त्यापैकी सर्वात मोठी संख्या अशी कोणती आहे की ज्याला 8 ने सुद्धा भाग जाईल, 10 ने आणि 12 ने सुद्धा भाग जाईल? तर बघा मुलांनो, तुम्हाला सर्वांना काय करावं लागेल? पहिल्यांदा सर्वात मोठा पर्याय कोणता आहे ते त्याचा विचार करावा लागेल। या ठिकाणी 990 हा सर्वात मोठा पर्याय आहे। मग आपण 990चा विचार करूया, तर 990ला 8 ने भाग जाईल का? जर बघा म्हणून आपण प्रत्यक्ष भागाकार केला तर या ठिकाणी 8 1 8 म्हणजे 1 उरेल, पुन्हा 19 होईल, 8 2 16, त्याच्यामध्ये 3 उरतील आणि मग 0, तर 30 ला 8 ने भाग जाणार नाही, म्हणजेच या संख्येला 8 ने भाग जात नाही। दुसरा मोठा पर्याय जर आपण बघितला 975, तर हे तर आपल्याला लगेच समजेल की या ठिकाणी 10ची कसोटी आपल्याला माहित आहे, एकक स्थानी 0 असेल त्या संख्येला 10 ने भाग जातो, त्यामुळे इथं एकक स्थानी 5 हा अंक आहे, त्यामुळे या संख्येला 10 ने भाग जाणार नाही। हा पर्याय सुद्धा बाद झाला। आता आपल्याकडे उरले बघा फक्त 2 पर्याय। याचा जर आपण विचार केला तर यापैकी 960 या संख्येला 8 ने भाग जाईल का? याचा आपण पहिली सुरुवातीला विचार केला तर नक्की या संख्येला 8 ने भाग जातो। 8 1 8, 1 उरेल, 16 होतील, 8 2 16 आणि 8 0 0, 10 ने भाग जातो का? 10 ने भाग जातो। आणि 12 ने नक्कीच, 12 8 96 आणि नंतर 12 0 0, म्हणजेच बघा सी हा पर्याय आहे। 960 ही संख्या आहे सर्वात मोठी संख्या की ज्याला 8 ने 10 ने आणि 12 ने सुद्धा भाग जातो, निशेष भाग जातो, म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी। आता बघूया प्रश्न क्रमांक 3, 89 गुणिले 15 अधिक 11 गुणिले 5 वजा 500 सोडवल्यावर मिळणारे उत्तर आहे। बघा मुलांनो, या ठिकाणी आपल्याला ही पदावली सोडवायची आहे आणि कोणतीही पदावली सोडवताना आपल्याला एक सूत्र म्हणा तो लक्षात ठेवायचा आहे, तो म्हणजे कंचे भागू बेव। म्हणजे काय? कंचे भागू बेव म्हणजे कंसातील जर कंस दिला असेल पदावलीमध्ये तर कंसाच्या आतील भागाकार सुरुवातीला, मग गुणाकार, नंतर बेरीज आणि नंतर वजाबाकी ही क्रिया करायची असते। या ठिकाणी कंस जरी दिला नसला परंतु आपण त्याच नियमाने
कंचे भागोबेवच्या नियमानुसार पहिल्यांदा इथं भागाकाराची क्रिया नाहीये, पण आपल्याला काय करायला लागेल, पहिल्यांदा गुणाकाराची क्रिया करावी लागेल. म्हणजे बघा मुलांनो, या ठिकाणी आपल्याला या दोन संख्याचा गुणाकार नंतर या दोन संख्याचा गुणाकार करावा लागेल. आलेलं उत्तर या दोघांची बेरीज आणि नंतर शेवटी आपण काय करणार, वजाबाकी करणार. मग बघा आपण गुणाकार करूया. गुणाकार करण्याची क्रिया तुम्हाला सर्वांना माहीत आहेच. 89 गुणिले 15, 5 9 45 5 4 4 8 5 40 40 आणि 4 44. मग 9 1 9 आणि 8 1 8 म्हणजे 5 9 13 3 आजचा 1 5 आणि 8 13. दुसरा गुणाकार होता बघा मुलांनो 11 गुणिले 15. ठीक आहे. तर 5 1 5 5 1 5 1 0 वाढला 1 1 1 आणि 1 1 1 5 6 आणि 1. तर आपले दोन्ही गुणाकार करून झालेले आहेत. नंतर बघा काय करायचं आहे, गुणाकार झाल्यानंतर आपण बेरीजीची क्रिया करायची आहे. याचं उत्तर आणि या गुणाकाराचं उत्तर या दोघांची आपण काय करूया, बेरीज करूया. मग बेरीज बघा 1335 अधिक 165. 5 अधिक 5 10चा 0 हातचा 1 10चा 0 हातचा 1 4 आणि 1 5 आणि हा 1 5 म्हणजे 1500. आता बघा आपली बेरीज झाली. बेरीजनंतर आपली पुढची क्रिया कोणती उरलेली आहे, वजाबाकी. म्हणजे याच्यातून आपल्याला काय करायचे, 500 वजा करायचे आहेत. आणि 500 वजा केल्यानंतर निश्चितच मुलांनो या ठिकाणी काय उरणार आहे, 1000 बाकी राहणार आहे. म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक सी. अतिशय सोपा प्रश्न होता. पुढचा प्रश्न बघा मुलांनो, प्रश्न क्रमांक 4. या ठिकाणी आपल्याला एक काय म्हटलेलं बघा, 1,30,429 भागिले 13 या पदावलीला सोपे रूप दिल्यास मिळणारे उत्तर आहे. तर बघा या ठिकाणी याला आपण पदावली म्हणूया किंवा एक उदाहरण म्हणूया, ज्या ठिकाणी आपल्याला साधा सरळ सरळ भागाकाराची क्रिया करायची आहे. दिलेल्या संख्येला 13 ने भाग द्यायचा आहे. आणि आपण बघा भागाकार जर केला तर 1,30,429 भागिले 13. तर 13 ने पहिल्यांदा 13ला भाग देऊया. 13 1 13 0 0 4 हा अंक खाली येईल. मग शून्याचा भाग द्यावा लागेल आपल्याला 0 4. पुढची संख्या खाली येते बघा 2. आता 13चा पडा 42 येईपर्यंत 13 1 13 13 2 26 13 त्रिक 39 13 त्रिक 39. या ठिकाणी आपला 12 मधून 3 वजा 12 मधून 9 वजा केले तर 3 उरतात 0 9 हा अंक खाली येईल बघा 13 त्रिक 39 13 त्रिक 39. तर बघा आपला भागाकार आलेला आहे 1033. आणि आपल्या पर्यायामध्ये 1033 हे उत्तर तुम्हाला पर्याय क्रमांक बी या ठिकाणी दिसत आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 5. मोटारीच्या एका पार्किंगमध्ये 14 रांगा आहेत. प्रत्येक रांगेत गाड्या उभ्या करण्यासाठी 420 जागा आहेत. तर पार्किंगमध्ये गाड्या उभ्या करण्यासाठी एकूण किती जागा आहेत. अतिशय सोपा प्रश्न आहे मुलांनो. या ठिकाणी बघा काय म्हटलं आहे, एकूण 14 रांगा आहेत आणि प्रत्येक रांगेमध्ये 420 जागा आहेत. तर एकूण जागा किती असतील. या ठिकाणी आपल्याला एकदम सोपी क्रिया करायची आहे, ते म्हणजे गुणाकाराची क्रिया. 420 गुणिले 14 असा आपण जर गुणाकार केला तर नक्कीच बघा म्हणून हा प्रश्न आणखी सोपा या कारणाने बनतो की पर्याय बघा, पर्यायापैकी जर आपण 420 गुणिले 14 केलं तर एवढं येईल का, खरंच नाही येणार आहे की नाही. हे बाकीचे उत्तर जे आहेत हे निश्चितच येणार नाही. याच्यापैकी हा एकमेव असा पर्याय आपल्याला वाटतोय की हेच उत्तर येणार आहे. जर तुम्हाला शंका वाटत असेल तर तुम्ही हा गुणाकार सुद्धा करून पाहू शकता. आपण काय करणार आहे मुलांनो, 420 गुणिले 14 हा गुणाकार आपण करूया. तर आपण 2 अंकी संख्येने सुद्धा डायरेक्ट गुणू शकतो. 14 0 0 14 2 28 चे 8 हातच्याले 2 14 1 14 14 2 28 14 3 42 14 चौक 56 56 आणि 2 58 म्हणजे 5880. बघा म्हणून आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक बी. हे आपण उत्तर न सोडवता सुद्धा एक त्याला आपण तर्क म्हणतो, त्या तर्काच्या आधारे सुद्धा आपण पर्याय बी हे उत्तर निश्चित केलं होतं. प्रश्न क्रमांक 6. एका शाळेत 704 डेस्क
22 वर्गात ठेवायचे आहेत. जर प्रत्येक वर्गात ठेवण्याच्या डेस्कची संख्या सारखीच असेल तर प्रत्येक वर्गात किती डेस्क ठेवले जातील? बघा मुलांनो, प्रत्येक वर्गामध्ये सारखेच डेस्क ठेवायचे आहेत. एकूण डेस्कची संख्या किती आहे बघा, 704 आणि वर्ग किती आहेत 22. मग या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी आपल्याला कोणती क्रिया करायची आहे, भागाकाराची क्रिया करायची आहे. भागाकाराची क्रिया केल्यानंतर आपल्याला निश्चितच उत्तर मिळणार आहे. मग आपण भागाकार करूया. तर एकूण डेस्क आहेत 704 आणि वर्ग आहेत 22. आता 22 ने 704 या संख्येला भागाकार द्यायचा आहे. तर पहिल्यांदा 3चा भाग जाईल बघा, 22 त्रिक 66. 10 मधून 6 वजा गेले तर 4 उरेल, 6 मधून 6 वजा गेले तर 0. 4 हा अंक खाली येईल बघा. आता 22 दुने 44, 0 0 म्हणजे बघा उत्तर आलेलं आहे 32 आणि हे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए या ठिकाणी. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. प्रश्न क्रमांक 7. एका संख्येमधून तिच्या अंकाची बेरीज वजा केली त्यातून मिळणाऱ्या संख्येला नेहमी भाग जाऊ शकतो. पर्याय दिलेले आहेत 2 ने, 5 ने, 8 ने आणि 9 ने. तर बघा मुलांनो, हा प्रश्न आपण प्रत्यक्ष पडताळा घेऊन सुद्धा पाहू शकतो. आणि हा प्रश्न जो आहे हे जी या ठिकाणी आपल्याला जी अट दिलेली आहे ही अट 2 अंकी संख्येला लागू पडते. म्हणजे कोणतीही 2 अंकी संख्या घ्या आणि त्या संख्येच्या अंकाची जर बेरीज केली आणि ती बेरीज जर त्या संख्येतून वजा केली तर आपल्याला त्या संख्येला खालीलपैकी 9 या संख्येने भाग जात असतो प्रत्येक वेळेस. आपण एखादं उदाहरण तुम्हाला समजण्यासाठी घेऊया. समजा आपण 61 ही संख्या घेतली बघा, 61. आता 61 या संख्येतील अंकाची बेरीज किती होत आहे 7, बरोबर आहे. मग 61 मधून आपण जर 7 वजा केले तर बघा किती येत आहे, 11 मधून 7 गेले 4 आणि हे 5 आणि 54 या संख्येला 9 ने भाग जातो. 9 सक 54. अशा प्रकारे प्रत्येक 2 अंकी संख्येचा आपण जर विचार केला तर आपलं उत्तर येणार आहे की त्या संख्येला 9 ने भाग जातो. हे झालं आपलं स्वाध्याय 2.4. आता बघूया स्वाध्याय 2.5. तर मुलांनो, आता आपण बघूया स्वाध्याय 2.5. यातील पहिला प्रश्न आहे, पहिल्या 4 विषम संख्यांची सरासरी किती? बघा मुलांनो, आपल्याला या ठिकाणी सरासरी काढायचं आहे आणि सरासरी काढण्यासाठी तुम्हाला सरासरी काढण्याचं सूत्र माहीत असायला पाहिजे, जे या ठिकाणी बघा मी लिहून ठेवलेलं आहे. सरासरी बरोबर दिलेल्या घटक संख्यांची बेरीज भागिले दिलेले एकूण घटक. आपल्या उदाहरणामध्ये बघा मुलांनो, पहिल्या 4 विषम संख्यांची सरासरी किती? आता पहिल्या 4 विषम संख्या कोणकोणत्या सांगा बरं. जर तुम्हाला विषम संख्या म्हणजे काय माहीत असेल आणि आपण ते शिकलेलंच आहे तर पहिल्या 4 विषम संख्या बघा या पद्धतीने आहेत. त्या म्हणजे 1 पहिली विषम संख्या, नंतरची विषम संख्या बघा मुलांनो 3, नंतरची विषम संख्या 5 आणि नंतरची विषम संख्या 7. बरोबर आहे का? ह्या आहेत पहिल्या 4 विषम संख्या आणि यांची सरासरी काढा म्हटलं तर आपल्या सूत्रानुसार काय होईल मुलांनो, सरासरी बरोबर दिलेल्या घटक संख्यांची बेरीज भागिले दिलेले एकूण घटक. म्हणजे काय, हे घटक संख्या बघा यांची बेरीज भागिले हे किती घटक आहेत बघा 1 2 3 4 म्हणजे भागिले 4. अशा प्रकारे आपल्याला याची मांडणी करावी लागेल. म्हणजे जर आपण याला सूत्रात जर ठेवलं बघा मुलांनो तर आपलं मांडणी अशा प्रकारे होईल बघा की सरासरी बरोबर 1 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 भागिले 4 बरोबर. याची बेरीज जर आपण केली बघा 1 अधिक 3 4, 4 अधिक 5 9 आणि 9 अधिक 7 16, 16 भागिले 4 आणि 4चा वाडा आपण 16 येईपर्यंत म्हटलं तर किती वेळा म्हणावं लागेल बघा 4 चौक 16. म्हणजे बघा सरासरी किती आलेली आहे 4. उत्तर आहे 4. अशा प्रकारे सरासरी तुम्हाला काढता आली पाहिजे आणि या स्वाध्याय 2.5 मध्ये सुद्धा या सरासरी या विभागावर आधारितच प्रश्न आहेत ते आता आपण समजून घेऊया. प्रश्न क्रमांक 2, 10, 19, 21, 22 आणि 28 या संख्यांची सरासरी किती? बघा मुलांनो, तोच प्रश्न आहे. आपल्याला सरासरी काढायचं आहे आणि सरासरीचं सूत्र तेच सूत्र आहे बघा, सरासरी बरोबर दिलेल्या घटक संख्यांची बेरीज भागिले दिलेले एकूण घटक. मग आपण काय करूया बघा मुलांनो, आता त्याच पद्धतीने मांडणी करायची असल्यामुळे आपण
सूत्र तेच राहील आणि आपण काय करायचं, फक्त या ठिकाणी दिलेल्या घटक संख्यांची बेरीज, म्हणजे कोणते कोणते संख्या बघा, 10 अधिक 19 अधिक 21 अधिक 22 अधिक 28 भागिले दिलेले एकूण घटक. किती घटक आहेत बघा मुलांनो, 1 2 3 4 5 म्हणजे भागिले 5. आता आपल्याला काय करावं लागेल बघा मुलांनो, या घटकांची बेरीज करावी लागेल. ठीक आहे, हा प्रश्न आपला झालेला आहे, हा आपला भाग नाही. आपण तुम्ही याकडे लक्ष द्या. तर बघा मी बेरीज करतोय मुलांनो या ठिकाणी. 8 अधिक 2 10, 10 अधिक 1 11, 11 अधिक 9 20, 20 अधिक 0 0, 20 अधिक 0 20, म्हणजेच 20 चे 0 हातचे आले 2, 2 हातचे 2 अधिक हे 2 4, 4 अधिक 2 6, 6 अधिक 2 8, 8 अधिक 1 9, 9 अधिक 1 10, म्हणजेच संख्या झाली बघा यांची बेरीज आहे 100. 100 भागिले 5, 100 भागिले 5. आणि भागाकार आपण हा जर सोडवला मुलांनो तर 5 दुने 10 आणि 5 0 0, म्हणजे किती आले बघा 20. या दिलेल्या संख्यांची सरासरी किती आहे 20 आहे. आणि आपल्या उत्तराच्या पर्यायामध्ये 20 हा पर्याय बी या ठिकाणी आहे. आपण काय करणार मुलांनो, आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये बी या ठिकाणी असलेला हा जो पर्याय असतो याचं गोल आपण काय करणार आहे, वर्तुळ असं पेनाने रंगवायचं असते. प्रश्न क्रमांक 3. एका वर्गातील पहिल्या 3 मुलांचे सरासरी वय 13.5 वर्ष आहे. त्यापैकी पहिल्या दोघांच्या वयाची बेरीज 25 वर्ष आहे, तर तिसऱ्या मुलाचे वय किती? सरासरीवर आधारित हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न तुम्ही जर नीट समजून घेतले तर याच प्रश्नाप्रमाणे आणखी 2 ते 3 प्रश्न आपल्याला या स्वाध्यायामध्ये विचारलेले आहेत. बघा मुलांनो काय म्हटलेलं आहे, एका वर्गातील पहिल्या 3 मुलांचे सरासरी वय किती आहे मुलांनो, बघा सरासरी वय आहे 13.5. ठीक आहे. त्यानंतर पहिल्या दोघांच्या वयांची बेरीज किती वर्ष आहे, 25 वर्ष. वय आहे दोघांच्या वयाची बेरीज 25 वर्षे. तर तिसऱ्या मुलाचं आपल्याला वय काढायचं आहे. दोघांच्या वयाची बेरीज दिलेली आहे. याच्यात आणखी एका व्यक्तीचं म्हणा किंवा विद्यार्थ्याचं वयाची बेरीज आपण जर मिळवली तर त्या तिघांची सरासरी एवढी येते. अशा प्रकारची माहिती आपल्याला दिलेली आहे. आणि तिसऱ्या मुलाचं वय कसं काढायचं यासाठी बघा एक अगदी सोपी पद्धत आहे मुलांनो. या अगोदर आपण सरासरी काढलेली आहे, त्या उदाहरणावरून मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा मुलांनो की बघा आपण आताची सरासरी काढली की नाही, या घटकांची बेरीज बघा 1 अधिक 3 4, 4 अधिक 5 9, 9 अधिक 7 16, बरोबर आहे. या घटकांची बेरीज ही जी 16 आली, ही बेरीज म्हणजेच हे घटक संख्या आणि तिची सरासरी या दोघांचा गुणाकार सुद्धा असतो. बघा समजत आहे का तुम्हाला? हा जो आपण सरासरी काढली ही सरासरी गुणिले घटक संख्या 4 चौक 16 होते की नाही. या दोघांचा गुणाकार हा त्याच्या बेरजी इतका असतो. सरासरी आणि घटक संख्या या दोघांचा गुणाकार हा त्यांच्या बेरजी इतका असतो. समजलं तुम्हाला? या उदाहरणामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता. बघा मुलांनो या सर्व घटकांची बेरीज किती होती 100 आणि सरासरी किती होती 20. सरासरी गुणिले घटक संख्या जर बघा आपण केलं तर किती होत आहे 20×5=100, म्हणजेच सरासरी आणि घटक संख्येचा गुणाकार हा त्यांच्या बेरजे इतका असतो. आता मग आपल्याला काय पाहिजे बघा त्याच पद्धतीने की सरासरी आणि घटक संख्या यांचा गुणाकार हा त्यांच्या बेरजे इतका असायला पाहिजे. मग किती घटक आहेत बघा, एका वर्गातील पहिल्या 3 मुलांचे 3 मुलं म्हणजे 3 घटक आहेत, बरोबर आहे. 3 घटक आहेत आणि सरासरी किती आहे 13.5. या दोघांचा गुणाकार त्यांच्या वयाच्या बेरजे इतका यायला पाहिजे. तिघांच्या वयाच्या बेरजे इतका यायला पाहिजे. मग आता बघा आपण मुलांना हा गुणाकार करून घेऊया. दशांश चिन्हाचा गुणाकार हा कशा प्रकारे करतात हे आपण पुढे शिकणार आहोत. तरी पण सुद्धा अगदी थोडक्यात तुम्हाला सांगतो की दशांश चिन्हाचा गुणाकार करत असताना नेहमीच्या गुणाकारासारखाच गुणाकार करायचा असतो, काही वेगळं नसते. फक्त हा दशांश चिन्ह जेवढ्या अंकानंतर दशांश चिन्ह आहे तेवढ्या अंकानंतर आपण खाली दशांश चिन्ह देणार आहोत. बघा मग 5 त्रिक 15चे 5 हातचाला 1, 3 त्रिक 9, 9 अधिक 1 10चा 0 हातचाला पुन्हा 1, 3 1 3 आणि 1 4.
किती अंकानंतर दशांश चिन्ह आहे बघा मुलांनो, एका अंकानंतर, म्हणजे एका अंकानंतर दशांश चिन्ह आपण देणार. म्हणजे किती आलं बघा 40.5. म्हणजे काय बघा मुलांनो की त्या तिघांच्या वयाची बेरीज किती येत आहे 40.5 40.5 आली पाहिजे. दोघांच्या वयाची बेरीज दिलेली आहे. या दोघांच्या वयाची बेरीज आपण याच्यातून वजा केली तर तिसऱ्या विद्यार्थ्याचा वय आपल्याला मिळेल की नाही. मग आपण काय करू बघा, याच्यातून या दोघांच्या वयाची बेरीज वजा करूया. 25 ही संख्या आपण काय करणार आहोत, वजा करणार आहोत. ठीक आहे. मग आता बघा दशांश चिन्हानंतरचा अंक जसाचा तसाच राहणार आहे. इथं 0 आहे. ठीक आहे. तर बघ 10 मधून 5 गेले 5 आणि 3 मधून 2 वजा गेले तर 1 म्हणजे 15.5. आता बघा मुलांनो आपल्या उत्तराचे पर्याय बघा. तुम्हाला कोणत्या ठिकाणी 15.5 वर्ष दिसत आहे, पर्याय क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4. 3 संख्यांची सरासरी 12 आहे, त्यातल्या 2 संख्या जर 13 आणि 15 आहेत तर तिसरी संख्या कोणती. आत्ताच आपण ज्या पद्धतीचा प्रश्न सोडवलाय मुलांनो तो जर तुम्हाला समजला असेल तर हा प्रश्न सुद्धा अगदी तुम्हाला सहज समजेल. काय म्हटलंय बघा मुलांनो, 3 संख्यांची सरासरी 12 आहे, घटक किती आहेत 3 आहेत, सरासरी किती आहे 12 आहे. मग घटक आणि सरासरी या दोघांचा गुणाकार किती आहे बघा 12 त्रिक 36. सरासरी आणि घटक संख्या किती 3 होत्या ना, 12 त्रिक 36. मग ज्या 3 संख्या आहेत त्या 3 संख्यांची बेरीज सुद्धा किती यायला पाहिजे 36 यायला पाहिजे. बरोबर आहे ना. मग आपल्याला 2 संख्या दिलेल्या आहेत 13 आणि 15. 13 अधिक 15 या दोघांची बेरीज किती होत आहे बघा 5 अधिक 3 8 आणि हे 2 म्हणजे 28 होत आहे. किती होत आहे 28 होत आहे. तिघांची बेरीज किती व्हायला पाहिजे 36 व्हायला पाहिजे. मग याच्यात कोणती संख्या मिळवावी लागेल. मग आपण काय करू, याच्यातून 36 मधून हे 28 वजा जर केलं तर तिसरी संख्या आपल्याला मिळते. मग 6 मधून 8 जाणार नाही म्हणून 16 मधून 8 गेले तर 8. इथं 2 होते तर 2 मधून 2 गेले 0 म्हणजे ती तिसरी संख्या आहे मुलांना बघा 8. ती तिसरी संख्या काय आहे 8 आहे. हे झालं पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 4चं उत्तर. प्रश्न क्रमांक 5. एक सायकल स्वार 5 तासांत 50 किलोमीटर अंतर जातो तर त्याचा सरासरी वेग काढा. बघा मुलांनो आपल्याला काय करायचं आहे, सरासरी वेग काढायचा आहे आणि हा सरासरी वेग आपण हा दर ताशी असा काढत असतो. जर तो 5 तासामध्ये 50 किलोमीटर जात असेल तर तो एका तासामध्ये किती किलोमीटर जात असेल हे आपल्याला काढायचं आहे. अगदी तोंडी प्रश्नामध्ये प्रश्नासारखं आपण याचं उत्तर याचा अंदाज करू शकतो. 5 तासामध्ये 50 किलोमीटर तर एका तासामध्ये तो किती जात असेल 10 किलोमीटर जात असेल आणि म्हणून त्याचा सरासरी वेग काय येणार आहे बघा मुलांनो दर ताशी 10 किलोमीटर. आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 6. 3 संख्यांची सरासरी 8 आहे. त्यापैकी पहिल्या 2 संख्या 5 आणि 12 असतील तर तिसरी संख्या कोणती. बघा मुलांनो या प्रकारचे आपले 2 प्रश्न सोडवून झालेले आहेत आणि हा तुम्हाला आता तरी निश्चित समजला असेल असं मला वाटत आहे. 3 संख्या घटक किती आहेत 3 आणि त्यांची सरासरी किती आहे 8. म्हणजेच त्या तिघांची ज्या 3 संख्या असतील त्या तिघांची बेरीज किती असायला पाहिजे सरासरी गुणिले घटक संख्या म्हणजे 8 त्रिक 24. त्या तिघांची बेरीज किती यायला पाहिजे मुलांनो 24 यायला पाहिजे. आणि आपल्याला दिलेल्या 2 संख्या आहेत 2 संख्यांची बेरीज किती होत आहे बघा 12 अधिक 5 17. मग आता तिसरी संख्या शोधणे आपल्याला अवघड आहे का नाही. आपण काय करणार त्या जे आपल्याला बेरीज पाहिजे त्या बेरीजतून हे 17 जर आपण वजा केले तर बघा 14 मधून 7 गेले 7 आणि हा 0 म्हणजे ती तिसरी संख्या बघा 7. ती तिसरी संख्या कोणती आहे 7. पर्याय क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 7. 3 पोत्यांच्या वजनांची सरासरी 98.5 किलोग्राम आहे. त्यातील 2 पोत्यांच्या वजनाची बेरीज 196 किलोग्राम असल्यास तिसऱ्याचे वजन काढा. संख्या फक्त बदललेल्या आहेत, उदाहरण थोडंसं बदललेलं आहे पण पद्धत तीच आहे बघा. जी आपण आताच जो एक उदाहरण सोडवला हा सोडवला की नाही या पद्धतीनं त्याचं उत्तर आपल्याला काढावं लागणार. पोते किती आहेत बघा 3 आणि सरासरी किती आहे 98.5. मग सरासरी गुणिले घटक संख्या यांचा जो गुणाकार होईल तेवढं उत्तर या 3 पोत्याच्या वजनाचं यायला पाहिजे. 2 पोत्याचं दिलेलं आहे. मग किती व्हायला पाहिजे बघा मग सरासरी किती आहे बघा 98.5 आणि घटक किती होते 3. मग आपण याचा गुणाकार करूया बघा 3 5 15 5 हातचा 1
3 8 24, 24 अधिक 1 25 चे 5, हातचे आले 2, 3 9 27, 27 अधिक 2 29. ठीक आहे. दशांश चिन्ह किती अंकानंतर पाहिजे बघा मुलांनो, एका अंकानंतर दशांश चिन्ह पाहिजे. म्हणजे उत्तर आलं बघा 295.5. तर 3 पोत्यांच्या वजनाची बेरीज किती व्हायला पाहिजे, 295.5 व्हायला पाहिजे. आपल्याकडे 2 पोत्याच्या वजनाची बेरीज दिलेली आहे 196. मग तिसऱ्या पोत्याचं वजन जर काढायचं असेल तर यात एकूण बेरजेतून हे जर वजन आपण कमी केलं तर आपल्याला तिसऱ्या पोत्याचं वजन मिळणार आहे. 2 पोत्याचं वजन आहे 196. 196. मांडणी करताना बरोबर संख्या लिहा बघा मुलांनो. 196 असं लिहायचं आहे. हा दशांश चिन्ह आहे. दशांश चिन्हाच्या नंतर इकडे आपली संख्या नाही, त्यामुळे इकडे 6 लिहायचं नाही. हा बघा, या संख्येमध्ये हा एकक आहे, हा दशक आहे आणि हा शतक आहे. 295.5 आणि हे 196. हा एकक आहे, हा दशक आणि हा शतक आहे. ठीक आहे. त्यामुळे इथं 6 हा अंक लिहायचा नाही. दशांश चिन्हाची बेरीज वजाबाकी कशी करतात हे आपण समोर समोर शिकणार आहोत, पण तरी सुद्धा आता तुम्ही समजून घ्या, लक्षात ठेवा. आपल्या या 196 मध्ये दशांश चिन्हानंतर कोणताही अंक नाहीये, त्यामुळे आपण इथं दशांश चिन्हानंतर कोणताही अंक लिहिलेला नाहीये. किंवा आपण असं पण गृहीत धरू शकतो की 196 दशांश चिन्ह इथं 0 आहे असं आपण धरू शकतो. तर बघा, मग 5 मधून 0 गेला तर किती राहणार आहे, 5च राहणार आहे. दशांश चिन्ह जसा तसा. 5 मधून 6 जाणार नाही, म्हणजे हातचा घ्यावा लागेल. 15 मधून 6 वजा केले तर 9. 8 मधून पुन्हा 9 जाणार नाही, हातचा घ्यावा लागेल. म्हणजे किती होतील, 18. 18 वजा 9 9. 1 राहिला होता, 1 मधून 1 गेला तर 0. म्हणजे उत्तर आलं बघा 99.5 म्हणजे 99.5. आणि उत्तर आपल्या पर्यायामध्ये 99.5 हे कुठे आहे बघा, पर्याय क्रमांक डी या ठिकाणी आहे. हे झालं या 7व्या प्रश्नाचं उत्तर. आशा करतो की तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच मदत करणारा ठरेल. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि हो, माझ्या चॅनलला सर्वांनी कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.